नमस्कार, मी ऋषिकेश ढाणे. सध्या आपण आपल्या या ड्रॅगन फ्रूटच्या प्लॉटमध्ये आहोत. जम्बो रेड ही व्हरायटी इकडं आपण लागवड केलेली आहे. तर आता सध्या बघतोय आपण की मे महिना सुरू आहे. या मे महिन्यामध्ये सनबर्निंगचा प्रॉब्लेम सुरू आहे. म्हणजे तीव्र सूर्यप्रकाशामुळं पानं सडणे ही समस्या शेतकऱ्यांपुढची आहे आता सध्या. तर याच्यावरती शेतकरी बांधवांनी एक चांगलं सोल्युशन असं काढलंय की बऱ्यापैकी शेड नेटवरनं टाकून त्याच्यासाठी मजबूत स्ट्रक्चर तयार केलं जाते. पण मला असं वाटतं की एवढा मोठा खर्च न करता सुद्धा आपण सनबर्निंग थांबवू शकतो. काही प्रमाणात त्यावर चांगल्या पद्धतीने कंट्रोल आणू शकतो. तर आपण सध्या गेल्या वर्षापासून काही प्रयोग करतोय आणि ते यशस्वी पण झालेत. त्यामधला पहिला प्रयोग असा की खडू, आपण जो लिहायचा खडू आहे तो खडू, की ज्याला आपण कॅल्शियम कार्बोनेट म्हणतोय, त्या खडूचं द्रावण आपण करून या पिकावरती फवारून आपल्याला सनबर्निंग थांबवायचंय. त्याकरता 2 किलो खडू आणि 100 लिटर पाणी हे द्रावण तयार करून आपण 4-4 दिवसाच्या अंतराने ह्या बागेवरती पूर्ण उन्हाळ्यामध्ये फवारत राहायचंय. दुसरा चांगला सोल्युशन म्हणजे एखाद्या चांगल्या कंपनीचं सिलिकॉन सुद्धा आपण या बागेवरती आठवड्याच्या अंतराने फवारू शकतो आणि फवारणं गरजेचं आहे. अजून एक चांगला पर्याय म्हणून आपण आर्थोसिलिसिक ऍसिडचा वापर सुद्धा या बागेवर करू शकतो. सनबर्निंग थांबवायला किंवा कंट्रोल करायला, कमी करायला आपण काय काय उपाय करता ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.